गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात तुझं परत स्वागत. आता आम्ही तुझ्यासाठी एक छोटस सरप्राईज प्लॅन केलं होतं. सो बघूया सरप्राईज काय आहे. म्हणजे बघ ना, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. नमस्कार. अरे सर हे काय आहे बांधगडी? कारण आम्हाला त्या नाटकाबद्दल तुझा इंटरव्ह्यू करायचा होता. तसं ही टीम आल्याशिवाय होऊच शकत नाही. आम्ही खूप लपवून करतोय गेले 3-4 दिवस हे सगळं. कसं वाटलं सरप्राईज? तुझ्या रॅपिड फायर पेक्षा भयंकर होतो, धक्कादायक. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सध्या अतिशय एक उत्तम नाटक आहे. त्या नाटकाचं नाव आहे गोष्ट संयुक्त मानपमानाची. त्याची ही संपूर्ण टीम इथे आपल्याकडे आलेली आहे. ऋषिकेश, तूच प्लीज सगळ्यांची ओळख करून दे. वा. नाटकाचे दिग्दर्शक तुझी स्वतःची. मी ऋषिकेश जोशी. मी गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकाचा दिग्दर्शक. ह्या आमच्या ह्याच्यामध्ये जे चंद्रमंगल आर्ट्स, शौर्य प्रोडक्शन्स आणि नाट्य संपदा कलावांची निर्मिती ह्याच्यामध्ये ते चंद्रमंगल आर्ट्स जे आहे ते माझं आहे. पुढे त्याचा मी मालक आहे. शौर्य प्रोडक्शन्सचे मालक आहेत श्यामराज पाटील, ज्या नाटकामध्ये बोडसांची आणि अनेक वेगवेगळ्या भूमिका करतायत. नाट्य संपदा कलामंच निर्मित चे मालक आहेत अनंत वसंत पणशीकर. आणि आपल्या नाटकामध्ये धैर्यधराच्या एका अभूतपूर्व भूमिकेमध्ये आमचे गायक नट आहेत. येत्या काही काळामध्ये सर्व तरुणांना, पुढच्या पिढीला आजच्या पिढीचे गायक नट कोण कोण आहे तर आम्ही त्यावेळेला त्यांचं काम बघितलं होतं बरं का, असं पुढच्या अनेक वर्षात जे म्हणायला लावणार आहेत ते म्हणजे हे आमचे ओंकार प्रभू घाटे. आणि बालगंधर्वांचं काय काम आम्ही त्यावेळेला बघितलं होतं, पण स्त्री पार्टी नट कसे होते तर त्याचा एकदा तोही अनुभव आत्ता ज्यांनी प्रयोग केले ते 50 वर्षाचे होतील तेव्हा ते म्हणतील की नाही उस वक्त मैंने देखा था. ते यांचे या नाटकामध्ये सूत्रधार आणि भामिनीची भूमिका करणारा अजिंक्य पोंक्षे. आणि 100 वर्षानंतर आता मी कसं संयुक्त मानापमान जे झालं त्याची गोष्ट सादर केली तर आणि 50-60 वर्षानंतर गोष्ट संयुक्त मानापमानाची जेव्हा होईल, कारण तेव्हा जे घडलं जेव्हा ते चित्तथरारक ज्या गोष्टी झाल्या ज्या आता मी दाखवल्या तशाच किंवा त्याही पेक्षा विकृत अशा घडामोडी घडल्या हे नाटक उभं करताना. त्यामुळे या नाटकाच्या वेळेला कलाकार कसे कुठं काय काय त्यावेळेला लोकांना सांगायला लागेल ना की अरे त्यावेळेला जे धैर्यधर आणि भामिनी ओंकार प्रभुगट आणि अजिंक्य पोंक्षे होते ना, वो हमने पढ़ा था, देखा है वो. मुळात हे एक उत्तम नाटक आहेच आणि मी स्वतः पाहिलंय आणि माझी खूप इच्छा आहे की खूप लोकांनी पाहावं आणि याचे खूप प्रयोग व्हावेत. हे तर प्रत्येक नटाची इच्छा असते. पण मला प्रोसेस तुम्हा सगळ्यांकडनं थोडक्यात जाणून घ्यायचे की उत्तम नाटक लिहिलेलं तर अभिरांनी आहेच, हे तुम्ही स्वतः सगळ्यांनी कसं ते परसीव्ह केलं? म्हणजे तुम्ही तुमची ओळख या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून आम्हाला करून द्या. नक्की. तर मी भामिनीच्या तोंडी असलेलंच एक पद, खरा तो प्रेमा, प्लीज. खरा तो प्रेमा, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, कसा धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी. वा 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 वा.
क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तू सांग तुझ्या रोल विषयी आणि जेव्हा तुला नाटकाविषयी काय वाटतं मुळात. हो. हे नाटक म्हणजे पहिलंच मी व्यावसायिक नाटक हे माझं पहिलंच नाटक आहे. आणि या नाटकाची सगळी प्रोसेसच म्हणजे अगदी तालमीपासून पूर्ण हे आमच्यासाठी माझ्यासाठी तर हे एक कार्यशाळा किंवा शिबिर असतं तसंच आहे. अभिनय किंवा गाणं आणि एकंदरीत प्रिपरेशन कसं सगळ्याचं हे आमच्यासाठी शिबिरच आहे. आणि त्यामुळे खूप शिकता आलं खूप या सगळ्यातून. म्हणजे पर्सनली माझ्यात पण खूप याच्यामध्ये चांगले बदल झालेत. आणि त्यामुळे खूप काही शिकता आलं नवीन. आणि पहिल्यांदा मी याच्यात सूत्रधाराची भूमिका करत होतो पूर्ण नाटकामध्ये. नंतर असंही ठरलं की भामिनी पण मीच करायची. तर खूप चॅलेंजिंग होतं हे. अजूनही आहे म्हणजे तेच की हळूहळू त्याच्यात इम्प्रुव्हमेंट अजूनही चालूच आहे. तर शिकण्यासारखा खूप अनुभव होता हा सगळा माझ्यासाठी. अजूनही शिकतोच आहे. आणि एवढंच. तर पण आता जेव्हा तू भामिनीची भूमिका करतोस तेव्हा एका स्त्री वेशात तू येतोस. बरेच वेळेला असं होतं की जेव्हा पुरुष स्त्री भूमिका करतात तेव्हा ते बरेच वेळा विनोदाचा भाग असतो किंवा त्या अंगाने आपण जास्त पाहिलेला आहे. पण इथे तुला एक जबाबदार भूमिका म्हणजे जी बालगंधर्वांनी केलेली भूमिका आहे ती करायची असते. तेव्हा तू ते मॅनरिझम आणि ते शिकण्यासाठी तुला काय प्रयत्न करावे लागले आणि ते कोणाकडनं तू शिकलास किंवा ऑब्झर्व केलं. मला माहितीये म्हणून मी विचारते. एकच आहे तुमचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी सर, की त्यांनी खूप म्हणजे दाखवताना तर इतकं त्यांनी खूप कमाल दाखवलंय की ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय की तिथपर्यंत जाण्याचा. पण तुम्ही म्हटलं तसं की अजूनपर्यंत स्त्री भूमिका बघितल्या त्या सध्याच्या काळात तर विनोदी किंवा असंच बघितलेलं तर त्यामुळे ऍक्सेप्टन्स लोकांचा कसा असेल किंवा ते कसं बघितलं जाईल ह्याचं खूप दडपण होतच मला पहिल्यापासून किंवा पहिल्यांदा प्रयोगात उभं राहताना पण की ते विनोदी पण वाटायला नको आणि ती भूमिका करण खूप सिरियस आणि अशी खूप प्रेमळ असल्यामुळे. पण सरांचंच त्याच्यासाठी खूप मार्गदर्शन अजूनही चालूच असतं नेहमी की ते मॅनरिझम सगळे येते की आवाजाचा आवाज न बदलता की म्हणजे बाईच्या आवाजात न बोलता किंवा गाता आपला जो आवाज आहे त्याच्यामध्येच पण ते वाटलं पाहिजे की थोडस स्त्री करते असं. तर सरांचंच त्याच्यासाठी खूप मदत होते किंवा खूप मार्गदर्शन मिळतंय तर त्याचा फॉलो करतोय मी. तू काय सांगशील. जसं अजिंक्य म्हणाला तसंच की ही कार्यशाळाच होती आणि आहे आणि हे कंटिन्युअसली ही प्रोसेसच आहे की हे शिकणं चालूच आहे की आम्हाला त्याच्या रेग्युलरली ज्या इनपुट्स मिळतात. आणि सुरुवातीला मेन म्हणजे या नाटकाची तालीम की एखादं नाटक छान बसणं आणि ते सगळ्यांसमोर छान सादर होणं याच्यासाठी जी तालीम लागते ना ती तालीम आमची झाली. 1-1.5 महिना रोजची तालीम कंटिन्युअसली. आणि एखादी गोष्ट आपण 30 जेव्हा करतो ना तेव्हा त्याच्यातला जो एक फिटनेस येतो ना तो दादामुळे आला. आणि दादाचं जे परफेक्शनिस्टचं जे हे आहे की ही गोष्ट तशीच हवी, ह्या मोमेंटला हेच झालं पाहिजे, ह्या गोष्टीमुळे आम्हाला पण म्हणजे ती सारखी डोक्यात बसून 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 आमच्या भूमिकेबद्दल पण बराच विचार झाला. त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या, अगदी बेसिक गोष्टी की स्टेजवरती चालायचं कसं, उभं कसं राहायचं, प्रोफाईल्स कशा द्यायच्या, लुक्स कसे द्यायचे, लाईट्स कसे घ्यायचे. किंवा दादाने मला म्हणजे असं सांगितलं होतं की तुम्ही गाता छान रे पण नुसतं गाणं नाही उपयोगाचं, तेवढीच ऍक्टिंगही जमली पाहिजे ना. आणि हो हो हे अगदीच म्हणजे सांगते मी, कारण नुसतं गाणं नाही, आता तुम्ही संगीत नाटकात काम करताय आणि आधीसारखं नाहीये. आता संगीत नाटकात लोक तेवढीच ऍक्टिंगही बघणार, तेवढंच गाणंही, सगळ्याच दृष्टीने सगळ्याच गोष्टी बघणार. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी छान जमायला हव्या. आणि गाणंही नुसतं उभं राहून नाही, त्यातल्या मुवमेंट्स दोघं असताना की त्यात तुम्ही गाताना काय मुवमेंट्स करू शकता, ते गाणं नुसतं श्रवणीय नाही ते प्रेक्षणीय असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी एवढ्या शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून. आणि मी खरंच म्हणजे भाग्यवान समजतो की असा दिग्दर्शक आम्हाला मिळाला ज्याच्याकडून अगदी अगदी बेसिक गोष्टींपासून वरच्या गोष्टी सगळ्या शिकायला मिळतात. आणि खूप खूप फरक झालाय. म्हणजे माझं हे तसं बघायला गेलं तर व्यावसायिक दुसरं नाटक आहे. पण याच्या आधी मी संगीत अवघा रंग एकेचे झाला हे नाटक केलं होतं. पण या नाटकात मला मी जवळपास म्हणतो ना की 0 ते 50 पर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांनी ही केली. म्हणजे माझीच क्षमता नाही अजून वरती पोहोचायची, तो देतोच आहे तेवढं, पण त्याने तेवढं वरती घेऊन
वरती घेऊन जातोय तो. त्याच्यामुळे आहे, होतंय. रिहर्सलच्या वेळेला काय काय झालं ते नंतर मला सांगा. त्याच्यावर एक वेगळं नाटक होईल अशी ती रिहर्सल असते आमची. आणि तो नसताना करूया. पण तू धैर्यधराची भूमिका करतोस, त्यातलं एखादं पद आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. बर. शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, वंदिले शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, वंदिले शूरामी वंदिले, धारातीर्थी तपते आचरती, सेनापती यशयाची बले, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, वंदिले शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आनंद सर, तुम्हाला हा प्रश्न मला विचारावासा वाटतो की आत्ताच्या नाटकांमध्ये पुनरुज्जीवित नाटक आणि एक नवीन यंग लोक येतील असं नाटक, अशी आपल्याला खूप नाटकं आता पेपर जर आपण उघडला तर बघायला मिळतात. ह्या सगळ्या वेगळ्या नाटकांच्या आपण म्हणू प्लॅटर मध्ये तुम्हाला हे नाटक कुठे दिसलं आणि कसं तुम्ही व्हिज्युअलाइज केलं ऍज अ प्रोड्युसर? आपण नेहमी म्हणत असतो की नाटकाचं एक नशीब असतं, आणि हे फार असं कॉमनली बोललं जातं की नाटकाचं एक नशीब असतं. त्या नाटक कोणाकोणाला घेऊन येतं, त्यांचंही त्या नाटकाबरोबरचं नशीब जुळतं आणि ते वाढतं. मी फार भाग्यवान आहे. ह्यावेळेला निर्मात्याकडे नाटक आलं आणि त्या निर्मात्याचं नशीब ठरलं. त्यामुळे ही फार वेगळी गोष्ट आहे. शाबास, तुम्ही काय सांगा? आता सर जसं म्हणाले की नाटकाचं नशीब असतं, एखाद्या कलाकृतीचं नशीब असतं, आणि एखादा एक निर्माता एक नाटक बनवतो जनरली, किंवा तो त्याची कलाकृती असते. आता इथे उलटं झालं आहे माझ्या बाबतीत, कारण नाटकाने मला निर्माता बनवला आहे. तर या नाटकाचे आधी 2 प्रयोग झाले होते महाराष्ट्र शासनातर्फे. तर त्या प्रयोगामध्ये म्हणजे त्या वेळेला मी एक अभिनेता म्हणून या नाटकाशी जोडला गेलो, अगदी 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि झालं ना, 2 प्रयोग झाले, आता पुढे आपण करूयात वगैरे वगैरे ते चाललं, आणि काही कारणामुळे ते थांबलं परत मध्येच. आणि असं झालं की अरे कलाकार म्हणून ते खूप असं कुठेतरी आत सलत होतं की अरे नाही, आपली हे एवढी चांगली कलाकृती आहे. आणि मग देन आय हॅपन टू बी द प्रोड्युसर, वन ऑफ द प्रोड्युसर्स, की हे करूया. ऋषिकेश, तुझं हे ऍज अ प्रोड्युसर दुसरं नाटक आहे असं माझं म्हणणं आहे. पहिलं नाही, मग नेटकही तू अरे बनवतो, प्रोड्युसर अरे होतास, हे, त्यामुळे तुझं प्रश्नच दुसरं नाही. नाटक दुसरं आहे. नाटक आहे. हो, नाटक पहिलं, एक हा एक अनुभव दुसरा असं हो, आपण हो. म्हणू शकतो. हो. पण ह्या नाटकाची तू मोळी कशी बांधलीस? कारण पुन्हा हा एक प्रश्न, एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणीही उत्तर द्या, आता एक कोणीतरी नोन कलाकार पाहिजे, अशी एक निर्मात्यांची एक अट झाली की तो सिरियल मधला पाहिजे किंवा तो फिल्म मधला पाहिजे, का तर प्रेक्षक यावे. अशा नाटकामध्ये असं मी म्हणणार नाही की या नट पण ओळखीचे नट नाहीत, तुमची ओळख या नाटकामुळे आता निर्माण होईल. खरंच यात ओळखीचे नट नसताना एवढी मोठी रिस्क ऍज अ प्रोड्युसर तुम्ही कशी घेतली? वेडेपणा आणि दुर्दम्य आत्मविश्वास आणि मस्ती असं म्हण, किंवा काही गोष्टींचे ठोकताळे असतात ना, त्याच्याबद्दल एक आणि धाडस. जेव्हा हे नाटक महाराष्ट्र शासनासाठी केलं तेव्हा टीम जी होती त्याच्यात काय फार काही कारणानं ते त्याच वेळेला काही बदल झाले होते, किंवा ते काही सॉर्ट ऑफ इव्हेंट सारखं आणि हे वगैरे होतं. म्हणून आता व्यावसायिक नाटक म्हणून जेव्हा करायचंय तेव्हा त्याच्यामध्ये नाटक म्हणून आणि ते त्यातूनही व्यावसायिक नाटक म्हणून जे बदल करणं अपेक्षित होतं ते सगळे केले. पण नटांच्या बाबतीमध्ये असं झालं की आधीच्या टीम मधले ज्यांना वेळेच्या दृष्टिकोनातनं शक्य नव्हतं तेच बदलले. पण नोन नट हवेत असं मला कधीही वाटलं नाही.
अट कधीच नव्हती. मी कधी ती लावली नाही आणि मी स्वतः ती धरली नव्हती. त्याचं एक महत्वाचं कारण असं, अनेक कारण त्याची. त्याचं क्रमानं असं की एक तर डोलारा खूप मोठा, त्याला लागणाऱ्या तालमी बिलमी ज्या आहेत ते बरं दोन नट घेतलं की टाइम टेबल ते सगळे हे, त्याला आर्थिक गणिते तेवढी हे आहेत. कारण या नाटकासाठी लागणारी मेहनत ही सरसकट नाटकासारखी नाही आहे. सगळ्यात महत्वाचं कारण हे की तुम्हाला जर माहितीचा नट असेल ना तर प्रेक्षक तुम्ही 50% नटाकडे बघत बसता, त्याच्या आधीच्या कामाचा रेफरन्स, आणि मग तो हे तुम्ही नटात गुंता. आता तुम्हाला हे कोणाला माहितीच नाही, तुम्ही कॅरेक्टर बघता, पात्र बघणं गरजेचं आहे. तुम्हाला आता केशवरावच दिसणार, तुम्हाला बालगंधर्व दिसणार, कारण त्या नटांचं तुम्हाला रेफरन्स पॉइंटच माहित नाही. त्यामुळे ती कॅरेक्टर्स फ्रेशली अपिअर व्हायला पाहिजे. आता तसं केशवरावनं बघितलेलं कोण आहे आता ह्यात? केशवरावनं बघितलेलं, केशवराव गेले ते 1921ला, बरोबर. त्यांना आता पाहिलेलं जे कोण असेल त्यांच्या लक्षात, त्यांची स्मृती आता असेल तर वगैरे, तसं तर कोणीच नाही. हे बालगंधर्वांना पाहिलेले लोक आहेत, पण बालगंधर्व नाटकात ज्या एका फेज मध्ये येतात ते पाहिलेले 1921 सेमच ना. मग आता असे ती दोन पात्र नाक पाहिलेलं कोणी आता जिवंत आहे, तर नट पण तुम्ही असे चांगले नट घेतले तर तुम्हाला ती पात्र जिवंत करता येतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नवीन नट येणार कधी नाही, तर मग सगळ्याच दोन नटांनी कामं करायची आणि तर नवीन नटांना संधी मिळणार कशी? काही बिघडत नाही. आणि त्यामुळे माझा ह्याच्यावर विश्वास कायमच असतो. चांगली संहिता, त्याचं चांगलं दिग्दर्शित केलेलं नाटक आणि कलाकारांनी जर चांगला अभिनय केला असेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ नोन ऑर न्यू ऍक्टर्स, शेवटी प्रेक्षक चांगलं काम बघायला येतात. आणि प्रत्येक नाटकाची कधीतरी सुरुवात झालेली असते का नाही, तर ते सगळ्याच अर्थाने आर्थिक एकूण डोलारा, टीम मेट, त्याच्यासाठी लागणारी मेहनत करण्यासाठी दिला जाणारा वेळ, प्लस ती पात्र, सगळ्यांना ती संधी मिळणं, आणि त्याच्याबद्दल मला अनेकांनी वेड्यात काढलं, तू अरे असं करू नकोस, 2 तरी ते प्रमुख नट तू नाववाले घे. म्हटलं नाही. आणि मग अनेकांना असं वाटत होतं कसं होणार आहे काय माहित नाही, का असा मूर्खपणा केलाय, हे कशासाठी असं हे सगळं करतोय, बघू तरी काय, आता असो त्याला काय उपयोग नाही, बघू काय होते किंवा काय वगैरे. आणि माघारी याच्यावर बोल, नाटक जसं आलं तसं हेच लोक तुम्ही मला सांगत. सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल ना, सगळ्या नवीन लोकांना घेतलं. मला सांगतात लोक, आवडलंय मला सांगतात ती एक गोष्ट फ्रेश पाहिजेत बघा. असं फ्रेश टॅलेंट दिसला ना, नाटकाचं फ्रेश वाटतं वगैरे. मी पहिल्यांदा नवीनच ऐकत होतो सगळं, म्हटलं बरं, मला माहितीच नव्हतं हे. आणि तुला एक सांगतो, तू किती काय म्हण, डिव्हिनिटी म्हणतो ना आपण, ती असते ग. सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळी तुम्ही तेवढी मेहनत घेऊन करता, पण प्रत्येक वेळेला सगळं तसंच घडतं असं नसतं. काहीतरी पारलौकिक विश्वावर माझा हळूहळू विश्वास बसून चाललेला आहे. आणि मी सुद्धा या नाटकाचा दिग्दर्शक, आता हे मी का म्हणून काहीतरी एक मी वेगळं करणार होतो, करायला घेतलं होतं. हे मध्येच एकदम काय माझ्या डोक्यात उपटलं की हे आपण करू. आणि झालं असं की हे करायला घेतल्यानंतर अशा शेकडो वेळा आलेल्या आहेत. काही प्रसंगांचे हळूहळू आता हे साक्षीदार होत आहेत, पण त्या अनुभवातून मी गेले अनेक याच्यामधनं कालावधीपासून गेलो की हे माझ्याकडनंही कोणीतरी करवून घेतल्यासारखं होतं हे सगळे. कारण संकेत मिळतो बघ तुला, वेन एव्हरीथिंग फॉल इन प्लेस, करेक्ट, तर त्याचं काहीतरी प्रयोजन आहे. म्हणजे गमतीची गोष्ट अशी, खरं म्हणजे 9 ऑगस्ट केशवराव भोसलेंचा जन्मदिवस, त्या दिवशी नाटक ओपन करण्याविषयीचा सगळा प्रयत्न आणि हे वगैरे असताना 4 ऑक्टोबर केशवरावांची पुण्यतिथी, त्या दिवशी नाटकाचा प्रयोग ओपन झाला. आधी जेव्हा करणार होतं तेव्हा काहीतरी त्याचं प्रेपोजिशन वेगळं होतं, किंवा 15 ऑगस्टला करणार होतं किंवा त्याचं प्रेपोजिशन वेगळं होतं. 9 ऑगस्टला त्याचं जाहीर करणं आणि वगैरे हा जाहीर करायचं होतं वगैरे.
पण त्यांच्या पुण्यतिथीत मग ते तेव्हा त्या पद्धतीनं काही होत नाहीये. तर तेव्हा आम्ही परत सगळं नव्यानं सगळी जोडण्या केल्यानंतर आम्ही म्हटलं नाही पुण्यतिथीला करायचं. आता हे पुण्यतिथीला करायचं हे आता बघ 4 ऑक्टोबरला केशवरावांची पुण्यतिथी. हम्म. खरं म्हणजे कोल्हापुरात प्रयोग आम्ही करणार होतो, पण केशवराव भोसले ज्या वर्षी म्हणजे मागच्याच वर्षी आम्ही 8 ऑगस्टला केशवराव भोसलेंच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला संयुक्त मानापमान जो केशवराव भोसले बालगंधर्वांनी प्रयोग केलाय, ज्या दोघांनी त्यांचे मानापमानाचे प्रयोग केशवराव भोसले म्हणजे त्यावेळेच्या पॅलेस थिएटरला केलेले आहेत. ज्या वेळेला 1915 साली पॅलेस थिएटरचं उद्घाटन जेव्हा झालं काकासाहेब खाडिलकर गडकर यांच्या उपस्थितीत, तेव्हा त्या थिएटरचं उद्घाटन मानापमान झालेलं आहे केशवराव म्हणजे त्यावेळेच्या पॅलेस थिएटरचं. नंतर केशवराव भोसलेंनी जेव्हा मानापमान केलं तेव्हाही त्या प्रयोगाचं उद्घाटन पॅलेस थिएटरला झालेलं आहे. त्याच्यानंतर त्या दोघांनी जेव्हा प्रयोग केला संयुक्त मानापमान, तो प्रयोग मुंबईत झाला. आम्ही खरं संयुक्त मानापमानाचा प्रयोग 4 तारखेला कोल्हापूरला करण्याचा प्रयत्न करत होतो. पण गंमत सांगतो तुला, मागच्या 8 ऑगस्टला जेव्हा आम्ही प्रयोग केला होता संयुक्त मानापमानाचा त्यावेळेच्या पॅलेस थिएटरमध्ये, यावर्षी सेम 8 ऑगस्टलाच त्याच वेळेला त्या थिएटरला आग लागली. हो बरोबर. म्हणजे आम्ही 1 वर्षापूर्वी त्या थिएटरमध्ये प्रयोग केलेला होता याचा, जिथे केशवराव आणि बालगंधर्व एकत्र आले होते आणि या नाटकाचा आम्हाला प्रयोग तिथे करायचा होता. म्हणून खूप खंत होती की अरे त्यांच्या तिथे पाय लागले, तिथे दोघांचे पाय लागले, तिथे जाऊन हे करायला हवं. पण 1 वर्ष आधी करू आलोय आम्ही तिथे आणि नेमकं 8 ऑगस्टला झालं ते. आणि मग आता परत काहीतरी अडचणी आल्या आणि त्याच्यानंतर मग म्हटलं नाही आता आपण 4 ऑक्टोबरला पुण्यतिथीला करायचं. मग ते थिएटर आणि होत नाही. मग म्हटलं पहिला प्रयोग मुंबईतच झाला होता, तो मुंबईत. मग मुंबईत आम्ही 4 ऑक्टोबरला हे केला. आम्ही दुसऱ्या दिवशी बालगंधर्व थिएटरला बालगंधर्व पुण्यात जाऊन प्रयोग केला आणि तिसऱ्या दिवशी 6 ऑक्टोबरला आम्ही गोविंदराव टेंबे म्हणजे केशवराव भोसले जरी थिएटर नसलं तरी तरी गोविंदराव टेंबे या नाटकाची पदं गोविंदराव टेंबेंनी रचलेली आहे. ओके. या नाटकातले पडदे बाबूराव पेंटर आनंदराव पेंटरांनी रंगवलेले आहेत. गोविंदराव पेंटरांनी त्याच्या चाली दिले धैर्यधराच्या. केशवराव भोसले धैर्यधर करायचे त्या गोविंदराव टेंब्यांनी रचलेल्या चाली आहेत या. आता पहिला प्रयोग केशवराव भोसले झाला आता आणि मग आम्ही बालीवाला म्हणजे आता बालीवाला नाहीये इकडे, म्हणून मुंबई बालगंधर्वांना भेटायला, मग कोल्हापुरात केशवराव भोसलेंना भेटायला, असे प्रयोग. आता हे तू ठरवून वगैरे नाही होत ग. हे बघा टाइम टेबल आता बरोबर असं नाही होत, त्याला योग लागतो. मग आता हळूहळू असं ठरलं की मग जिथे जिथे बालगंधर्व आणि केशवरावांनी भारतभर प्रयोग केले तिथे तिथे नाटक जायला हवं. कारण त्यांची अशी काहीतरी त्या तृप्तात्म्यांची इच्छा असणार आहे की केशवरावांची आहे त्या बडोदा संस्थांमध्ये जाऊन करतो. जेव्हा होळकर आता आमचा होतोय इंदोरला प्रयोग, होळकर संस्थानात यशवंत नाटक मंडळी होळकर संस्थान केशवरावांवर विशेष त्यांची मर्जी होती आणि त्यावेळी ते वारंवार प्रयोग करायला जात होते. तर आत्ता हे केशवराव आणि बालगंधर्व हे त्यांचं रिव्हिजिटिंग आहे असं मला उगाच वाटत राहतं. नाटक बसवताना अशा किती शेकडो गोष्टी झाल्यात भार्गवी, मी सांगूच शकत नाही. आज मी डिस्क्लोज काही गोष्टी मी उदाहरणार्थ किंवा हे म्हणून करेन मी. ते बसवत असताना असं बऱ्याच वेळा काही गोष्टींचं तांत्रिक काहीतरी लॉजिक बसत नाही आहे, काही अडचण, हे बदलूया किंवा रेफरन्स असा नाही आहे, त्याचा तर्क लावलाय की हे असं नाही, हे असं व्हायला हवं, त्याचे मी थांबलोय. हे सगळे इकडे तिकडे काहीतरी चाललंय आणि मी आपला गर्व काय आहे की अमुक एक शब्द पाहिजे, नाही हे असंच पाहिजे, हे असं वाक्य हवंय, ते आतून येत नाही तोपर्यंत मी थांबलोय. आणि असं करून ते सगळं झालं की नाही हे एंट्री इकडनं नको, ती नंतर करूया, त्याचे रेफरन्सेस असे पाहिजेत, हे असं पाहिजे, असं करू, सीनचा इम्पॅक्ट आणि असं वगैरे अशा शेकडो गोष्टी झाल्या. आता ते काय नाटक आता आलंय, लोक बघतायत, पण माझं काहीतरी कारणानं परत मी कुठली तरी वेगळी चरित्र वाचतोय,
माझ्या अभ्यासासाठी परत मी त्याच काळातलं काहीतरी वाचतोय, तेव्हा असं कित्येक बाबतीत असं आता घडलं की जे शब्द वापरलेत किंवा जे केलंय ते ऍक्च्युली कुठल्या तरी चरित्रात मी वाचतोय तसंच्या तसं. म्हणजे तू कन्सिव्ह केलेला सीन आहे वेगळीकडे, तो तसा खरंच घडला तसा घडला होता. त्याचे रेफरन्सेस नंतर कळले. आता ते रेफरन्सेस मी आधी नव्हते, त्यामुळे लोकांचं होतं याला काय रिसर्च करून बसवलेलं आहे वगैरे. आणि हे तालमीत असं इन्स्टिंक्ट म्हणजे असं नाही हे असं नको असं करूयात वगैरे हे ज्याचे आणि तसं खरंच घडलं. आणि ऍक्च्युली त्याचं घडलेलं मी नंतर वाचतोय. आता ह्याला काय करायचं आपण, मी नंतर मी म्हटलं की अरे आणि एखादा किस्सा सांगा ना आम्हाला, असा एखादा प्लीज किस्सा सांग, एखादा कुठला तरी कोण सांगेल प्लीज. याच्यात एक एंट्री आहे माधवराव आलवलकर म्हणून की पात्र आहे की ते आधी केशवराव भोसल्यांकडे होते कंपनीमध्ये आणि 9-1 वर्ष झाल्यानंतर ते गंधर्वांकडे आले काही कारणास्तव. तर ती जी आता नाटकामध्ये जे वाक्य केशवराव बोलतायत जी, ती सरांनी असं तालमीच्या वेळी ते बसवताना की थांब असं विचार करते, खूप वेळा ते विचार करायचे असे थांबून की एक त्यांची आहे पद्धत. तर मला माहिती मी नाही बघितलं कशी प्लीज प्लीज ते असे 1-2 मिनिटं असं ते करतात आणि असे त्यांचं चालू, ते बघत असतात इकडे नजर, पण ते तिथे बघत नसतात असं. हा ते असं घे असं त्यांचं असतं. म्हणजे ते खूप असं ह्याच्यावरून खूप करतात. तर त्याच्याबद्दल त्यांनी असे सहज एक वाक्य दिली होती त्याला की केशवराव बालगंधर्वांना म्हणतात की तुम्ही आमचा एक उत्तम गायक नट फोडलात, असं एक वाक्य. तर त्यांनी असंच तालमीत सांगितलेलं इन्स्टिंक्टली. आणि आता आम्ही नंतर जेव्हा वाचत होतो किंवा या निमित्तानं वाचन पण खूप चांगलं झालं सरांमुळे, आणि असं वाक्य ते त्याच्यात बोललीत केशवराव. खरंच केशवराव असं बोलले, हे तुला माहिती नव्हतं, तू जनरल वाक्य दिलं. मी विटनेस होतो त्या रिहर्सलला. तुम्ही त्या रिहर्सलला हाच काय झालं आणि ते वाक्य गेलं, पण हे मला हा रेफरन्स आता कळला की त्या आधी नाही खूप म्हणजे वालावलकरांच्या त्या पात्राचे तो सीन आता ऍक्च्युली काय, तर मी असं काय म्हणत नाही आता, म्हणजे तुम्ही ते तादात्म्य भाव त्याचा आला ना की ते वालावलकर पात्र आधी बसवलं होतं सीन वेगळा होता. वालावलकर एक पात्र जेव्हा ते पंढरपूरकर बुवा जेव्हा सोडून गेले, ते गेल्यानंतर वालावलकर जेव्हा येतो तेव्हा तो केशवरावांना ज्या आदरानं वागवतो वगैरे, ते ऍक्च्युली आधीच्या पूर्ण नाटक ओपन होण्याच्या 4 दिवस आधीपर्यंत वालावलकर मध्येच येतो, सुरुवातीलाच येतो. पण ऑल ऑफ अ सडन असं झालं की नाही, याची एंट्री सुरुवातीला नको आहे, सीनच्या शेवटी यायला पाहिजे तो. आणि त्याचा जो कॉन्फ्लिक्ट आहे की तो पूर्वी केशवरावांच्याकडे कामाला होता आणि नंतर तो बालगंधर्वांकडे गेलेला आहे, तर आता ऑब्व्हियसली इक्वेशन काय असणार, माझ्याकडे काम करणार नट माझ्या समोरच्या टीमकडनं येतोय ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळायला, तर काय होईल, तर मी त्याचा तर्क मांडून ते बसवलं असेल. त्यामुळे येणारी वाक्य, इम्प्रोव्हाइज करताना आलेली वाक्य, तो प्रसंग त्यानं कसं वागणं अपेक्षित आहे, कुठल्या स्वरात बोलणं अपेक्षित आहे, बाकी ज्यांचं काय झालं असेल, तो मी ऑन द गो बसवत गेलो. आत्ता वाचताना असं लक्षात येते की तशा मनस्थितीमध्ये घडलं होतं ते सगळं. तो गंधर्व भेटायला तर केशवरावांना की हा प्रयोग आपण करूया विचारायला, हा म्हणजे मांडायला ती कल्पना, तेव्हा सुद्धा जे संवाद बोलले गेले, तर नानासाहेब चाफेकरांनी जे त्यांचं चरित्र लिहिले तर तेव्हा तिथे ते हजर होते जेव्हा गंधर्व केशवरावांकडे आले पुण्यात तेव्हा. तर ती तशीच्या तशी वाक्य आले नाटकामध्ये. तुम्ही जनरल दिली की आपण हे बोलूया, असं एक लेखक सीन क्रिएट करताना असं होतं ना, आपण असं म्हणतो ना की सीन हा जरा अप्रोप्रिएट व्हायला हवा, हा जरा नाही घडत आहे, याचं काहीतरी करायला पाहिजे. आणि जेव्हा तुला नंतर कळते की अरे हे असंच घडलं होतं, मग तुला जरासं घाबरायला होतं. ऍक्च्युली हे सगळं बसवून झालं की शेवटचं एक असं ब्रीदवाक्य, जगात देव आहे. नाही, मला ते असं होतं की ते एकदा ते झालं असं. आता ऍक्च्युअली घेतात
योग्य स्वर लागला, तानपुरा लागला किंवा तबला लागलाय, तर त्याला कसं होतं की नाही आलंय, सूर लागलाय तो, तर ते बसलंय आणि त्याच्यामध्ये येस ह्याच्या नॉट लेस नॉट मोर, येस करेक्ट हेच ते. काही काही सरांचं असं जे परफेक्शनिस्ट हा मगाशी म्हणाला होता की काही सुरुवातीला मला असं वाटायचं पहिल्या प्रवेशांमध्ये काही तालमांमध्ये सुरुवातीला की होतंय एखादं दोघांचा जो प्रवेश आहे त्याच्यामध्ये नाही, तरी सर म्हणायचं हे नाही, अजून ते पाहिजे त्यांना ते. तर आम्ही पण म्हणायचो कधी कधी सुरुवातीला की आम्हाला म्हणजे वाटतंय असं, पण त्यांना अजून काहीतरी त्यात दिसलेलं असतं किंवा अजून त्याच्यामध्ये परफेक्ट. आता आम्हाला कळतं की ते दिसताना कसं दिसतंय एक्झॅक्ट, की त्यांनी बघितलेलं जे आहे तर ते तसं. प्लीज प्रत्येक प्रयोगाला नसशील किंवा ही लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल की नाही माहिती नाही, पण प्लीज तू नेपथ्याची जी गोष्ट आहे ती प्लीज प्रेक्षकांना सांगावीस असं मला वाटतं. पडद्याबद्दलची जी तू काल सांगितलीस की ते ऍक्च्युअल पडदे आहेत, म्हणजे ते काय आहेत ते लोकांना कळेल. आता त्यावेळेला बाबुराव पेंटर, आनंदराव पेंटर हे मोठे त्यावेळेचे प्रख्यात चित्रकार, आणि तरुण चित्रकार ते. तर त्यावेळेला तोपर्यंत ज्या नाटकांचे पडदे रंगवले जायचे ते भडक रंगात असायचे खूप. मग पारसी थिएटर व्हायचं तर त्याला नाटक अभिनय शैली पण भडक, त्यामुळे रंगांचा चॉईस पण तसा, त्यामुळे एक सरदगट पद्धतीचे पडदे असायचे. ते हे इतके उत्कृष्ट चित्रकार होते, तर त्यांचं आणि स्वयंभू ते काय कोणाकडे शिकायला दोघं कधी गेले नाहीत, पण त्यांना असं खुमखुमी होती की एकदा नाटकाचे पडदे रंगवायला मिळायला पाहिजेत. केशवराव भोसले आणि बाबुराव पेंटर 1890 एकाच सालचा जन्म आहे, त्यामुळे ते समवयस्क. आणि दोघांचं पण केशवराव खूप लवकर नाट्य कंपनीत कामाला लागले आणि ते हे स्ट्रगलर आहेत तोपर्यंत ते स्वतःची कंपनी काढून मोकळे झाले होते, म्हणजे ललित कला दर्शने. मग ऑब्व्हियसली मित्र म्हणून पेंटर बंधूंनी सांगितलं की आम्हाला नाटकाचे पडदे रंगवायचे. तर केशवराव म्हणले की नाही नाही, मी अजिबात ते तुम्ही रंगवता ती चित्रकला वेगळी, पडदे रंगवणं एवढं सोपं नाहीये. आता ऍक्च्युली काय खरं मी ती अट सांगितली नाही खरं, की आनंदराव पेंटरांनी केशवरावांना अट घातली आनंदराव पेंटरनी केशवरावांना की आम्हाला जमणार नाही. म्हणजे काय तू काय सांगतोय आम्हाला जमणार नाही? त्यावेळी एक काम करू, सगळे कॅनव्हास बिनव्हास सगळं सामान आम्ही सगळं घेऊन येऊ, आम्ही पडदा रंगवू तुझ्या नाटकाचा, तुला जसा पाहिजे तसा. जर तुला आवडलं नाही तर जे आम्ही आणलं ते मटेरियल घेऊन आम्ही घरी जाऊ, पण जर तुला आवडलं तर 1 रुपयाही घेणार नाही, पैसे द्यायचे नाहीस. आता केशवरावांचं असं झालं की ही कुठली अट आहे? नाही आवडलं माझं सामान घेऊन येतो, पण आवडलं तर पैसे नाही घेणार, पैसे द्यायचे नाहीस. असं त्यांना काही पर्यायच राहिला नाही मित्र म्हणून. ते म्हटलं अरे आता अजून काय आहे? मग राक्षसी महत्वाकांक्षा 1913चं नाटक त्यांनी रंगवलेलं पहिलं खाडीलकरांचं नाटक, यांनी बघितलं तर केशवराव डोळेच फाटले. बरं, हे नुसते पडदे रंगवणं हे काम नव्हतं त्यांचं. ऍक्च्युली त्या राक्षसी महत्वाकांक्षाचे पडदे मी तुम्हाला दाखवतो, त्यातले जे जुन्या यादवकालीन ह्याच्यातले जे पिलर्स आहेत त्याचं जे पर्स्पेक्टिव्ह आणि त्याचा व्हॉल्यूम जो आहे, ती स्पेस जी आहे, ती आपले डोळे फाटतील असं ते चित्र. त्यांनी सगळी रंगसंगती बदलली. तर ते फक्त पडदे रंगवत नव्हते, त्यांनी त्यावेळेला कॉस्ट्युम्स केलेले आहेत. त्याला सजावट म्हटलेलं आहे, सजावट, नाटकाची सजावट. म्हणजे दाड्या, मुकुट, सगळे मुकुट, कॉस्ट्युम, दागिने बिगिने, तलवार, ढाली बिली वगैरे सगळं डिझाईन केलेलं आहे त्यांनी. ते करायचे. त्यामुळे त्यांना माहितीये की पडदा याचा आहे तर माझ्या कपड्यांचा रंग कसा असला पाहिजे, ते टोटल नाटक पिक्चर म्हणून कसं दिसलं पाहिजे, चित्र म्हणून कसं दिसलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये इतकी टेरिफिक रंगसंगती आणि विषयाला अनुरूप असलेलं सगळं, आणि वर त्यावेळेच्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, त्या लाईटच्या सोर्समध्ये ते सगळं कसं दिसायला हवं, मग रंग कसे असले पाहिजेत, पात्रांचे कसे पाहिजेत, मग आतापर्यंत चालू असलेल्या नाटकामधले मुकुट कसे होते, मग इथे हे कसे पाहिजेत, आमचं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. आणि केशवरावांना तेच अपेक्षित होतं. मग त्यांना लक्षात आलं त्यांची गायकी आणि हे डिझायनिंग का बुकिंग होणार नाही. जेव्हा 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये नाटक होतं तेव्हा त्यांचं
बुकिंग 5-5 हजार रुपये बुकिंग होतं नाटकाला. 3 रुपये फार मोठं बुकिंग ना, 5,000 रुपये. म्हणजे आता जर 500 रुपये असेल तर 45 लाख रुपये तुझं बुकिंग व्हायला आहे नाटकाचं, हे प्रपोर्शन मध्ये. आणि ऍव्हरेज बुकिंग आहे. सुपर डुपर हिट त्याच्या पुढचं आहे. ते संस्था एवढ्या मोठ्या झाल्या, मग यांनीच नाव सुचवलं की मग ऑब्व्हियसली यांचं नाटक आलंय म्हटल्यानंतर लोकांना काय, लोक जायचे, लोक फक्त अभिनय बघायला नव्हते जात, गाणं अरे कोण आहे बाबा हे पेंटर. ऑब्व्हियसली यांचं झाल्यानंतर कोणीतरी आहे तो पेंटर हवा आहे, आज आता नंबर घेतो आपण, तसं त्यांनी पत्ता घेऊन आणि मग केशवरावांनीच गंधर्व नाटक किर्लोस्करला नाव सुचवलं. कारण किर्लोस्करच्या लोकांनी बघितलं ना, अरे फारच काहीतरी अद्वितीय काम आहे हे, त्यांनी बोलवलं यांना. आपण जे नाटकात पडदे वापरतो, तर मग यांनी स्वयंवर, मानापमान हे सगळे पडदे आनंदराव पेंटर, बाबूराव पेंटरांनी रंगवलेले. तर मानापमानाचे पडदे सुद्धा त्यांनी रंगवले. तर आता आमच्या नाटकात दिसणारे पडदे जे आहेत ते आनंदराव पेंटरांनी रंगवलेले पडदे आहेत. आनंदराव पेंटरांच्या हाताखाली विष्णुपत्न दामले, साहेबराव फत्तेलाल म्हणजे प्रभातचे जे मालक, ते सगळे मूळचे चित्रकार आहेत सगळे, ते त्यांनी रंगवलेले पडदे आहेत ते. आणि अशा थोर लोकांनीच केलेली ती कला आहे. या नाटकामध्ये दिसताना तेच पडदे दिसायला पाहिजेत ना. मग त्याचं आता आपण करताना ते ऑब्व्हियसली त्याचं डिजिटल प्रिंट जी आहे, आज काय आता वरून खाली येणारे पडदे आज काही शक्य नाही, टेक्नॉलॉजी किंवा आजच्या ह्याच्यामध्ये ते नाही आहे, तसं काही करता येणं अवघड आहे किंवा मेंटेनन्स त्याचा अवघड आहे. त्यावेळेला कसं ट्रान्सपोर्ट करत असतील आणि काय, आपण ते त्याची प्रतिकृती जी आहे ती फ्लॅट्स मध्ये करून आपण ते पडदे आपण त्याच्यामध्ये दाखवतो. पण ते डिझाईन त्यांचं आहे, ते डिझाईन त्यांचं आहे. ते आत्ता नाटकांचे पडदे रंगवणारं कोण आहेत आर्टिस्ट? आता डिजिटल पोर्ट्रेट पेंटिंग करायला जरी गेलं तरी घास नाही कोणाचा, हे त्यांनी करावं. नाही, मुख्य म्हणजे काय, रेप्लिका बनवता येईल, क्रिएट करायचं. क्रिएट कोण करणार? बरं, त्याही वेळेला त्या जे बगीचे आहेत ते राजवाट, ते कुठले तरी कशाचे तरी घेतलेले नाही आहेत ना. तंबू आहे तो धैर्यधाराचा आहे, नाटकात कसं फिक्टिशियस आहे, तर ते त्यांनी कुठले तरी अमुक एका राजांच्या ह्याचा तंबूचा आणि हे ते घेतलेलं नाही त्यांनी. कुठली तरी बाग, कोणातरी बघून बाग त्यांनी कल्पनेतली रंगवलेली. म्हणून खाडीलकरांच्या मानापाना हे फिक्टिशियस नाटक, एक कल्पना विलास आहे. म्हणून त्यांनी जी बाग रंगवली आहे, त्याचा जो मोर आहे, त्याचा ती रंगसंगती, ती आत्ता तुम्ही वॉल्ट डिस्ने कसं एक काल्पनिक विश्व, तेव्हा त्यांनी ते काल्पनिक विश्व त्यांच्या चित्रातनं निर्माण केलेलं आहे. ते त्यातल्या इलेमेंट्स आहेत ते सुद्धा काल्पनिक आहेत. तुम्हाला कशाचा संदर्भ थेट बाहेर प्रत्यक्षात वास्तवात तुम्हाला मिळणार नाही. काय थोर माणसं होती ती. की मला असं वाटतं की पुढच्या पिढीने ह्या सगळ्या गोष्टी बघायला नक्की जावं. ते गेल्यानंतर तुमच्या नाटकाच्या प्रेमात पडतीलच 100%. त्यावेळेला जो निकोपपणा होता ना, तो आज मिसिंग आहे सगळ्यातला. सेम वाक्य माझ्या बाजूला मिलिंद फाटक जो बसला होता, तो म्हणाला की हा इनोसन्स आणि एकमेकांसाठी करण्याची जी इच्छा आहे ना, ती तर कुठे दिसतच नाही. आणि मग एखाद्या नाटकामध्ये आत्ताच्या सगळ्या कलाकृतीमध्ये दुष्ट सुष्ट शक्तींचा सामना, कोणीतरी नालायक आहे आणि कोणीतरी चांगला आहे, आणि त्याच्यात हे आहे, आणि नातेसंबंध, तो विचकान, कॉम्प्लिकेशन्स आणि वगैरे, म्हणजे असं काहीतरी एखादी स्क्रिप्ट ते वाईट असतं असं म्हणत नाही. असं असलं तर ते चालतं किंवा त्यालाच हे आहे. त्यामुळे या अशा नाटकामध्ये काही असं काहीच नाही आहे. माणसांचं आणि हे वगैरे असं आहे सगळं सात्विक आणि हे वगैरे, ह्याला काही डिमांड असू शकते. पण माझा दुर्दम्य आत्मविश्वास याबद्दल आहे, सात्विकता, खरेपणा, स्टेजवर लागलेला खरा स्वर जो पवित्र असतो, आणि तो निकोपपणा असतो ना, जो लोकांना अभिप्रेत आहे, जो त्यांच्या वडिलांपासून, आपल्या पूर्वजांपासून किंवा आजी आजोबा किंवा काय वाचनात, साहित्यात, त्याच्यामध्ये आता प्रत्यक्ष हे क्रिएट करायला जेव्हा आपण जातो, म्हणून ती जीव काढण्याचं कारण असते की ते तशी पात्र उभी राहिली पाहिजे खरी. तो अनुभव प्रेक्षकांना, तो निकोपपणा पाहिल्याच लोक भारावून जातात. नक्कीच. तुम्ही कुठल्या अशा त्याच्यात सुद्धा त्या नाटकामध्ये असूया असलेले, कन्स्पिरसी असलेले आणि याचे त्याचे 100 प्रसंग आहेत. पण अल्टिमेटली तुम्ही काय घेऊन जाता,
एक झालेली कलाकृती. त्यातलं पावित्र्य घेऊन जातात Correct. आणि तो निकोपपणा घेऊन जातात आणि त्याला आज आहेच डिमांड, त्यासाठीच लोक येतात. कालची रिॲक्शन आहे का हो तुम्ही हे 100 वर्षापूर्वीचं नाटक करताय का आजचं करताय? म्हटलं आजचं म्हणजे हे सगळं राजकारण आजूबाजूला तेच आहे आता. खऱ्या अर्थाने हा एक प्रयोग आहे असं हो, म्हणायला आहे. हरकत नाहीये. आणि हा प्रयोग परत परत व्हावा आणि तुमचे खूप प्रयोग व्हावेत ही खरंच माझी इच्छा आहे खूप. पण जाता जाता तुम्हा दोघांकडनं परत आम्हाला काहीतरी ऐकायला याच नाटकात मी एक गाणं म्हणतो, युवती म्हणतो. बस. प्लीज प्लीज. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले, 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 युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे रणभजना संसारी रणभजन संसारी रणभजन संसारी असे अमर मी केले, युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले, युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले, युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले झाले झाले, युवती मना. लागलं असेल. काल माझ्या NSD चे माझे जे बॅचमेट्स होते आणि वगैरे त्यांना काय आयुष्यात संगीत नाटक आणि काय त्यांना असं वंशमोर ते हडबड परत असं असते, वंशमोर देतात हे आणि हा गातो का नाही परत. भामिनीचंच एक पद ऐकवतो की जे खूप आवडतं रसिकांना. नाही मी बोलत, नाही मी बोलत, बोलत नाही नाही, नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत रणरुचिरा रीती, रणरुचिरा रीती ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती विनयवती मी हो विनयवती मी हो विनयवती मी कांता, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्यात आणि लवकरात लवकर याचे जेव्हा प्रयोग होतील तेव्हा प्लीज तुम्ही जा आणि जाऊन थिएटरमध्ये नाटक बघा. पण जाता जाता आमच्याकडून छोटंसं तुम्हाला गिफ्ट. इट्स अन आयुर्वेदिक इन्हेलर्स आहेत हे. त्याला दिलं आम्ही मगाशी अतिशय घाणेरडं रॅपिड फायर खेळल्याबद्दल.